आर्या डेअरी फार्म देवकाने संघ हा फलंदाजी करतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना दुसऱ्या षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती। सुमित आणि सुजलची जोडी मैदानामध्ये सुरेखरित्या दरम्यान दुसरं षटक मैदानाच्या दिशेने सुरू आहे। दौलतच्या माध्यमातून षटक हाताळलं जात आहे आणि निश्चितच 21 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात। अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत। पाहूया या चेंडूवरती काय करतं। राईट आर्म पुढे फटका मारलाय, पाहूया चेंडू जाते का, क्षेत्ररक्षक जेल का जेल होतं का, साधा सरळ सोपा जेल मात्र सुटतोय। ना मुन्ना ना ऐसी गलती नाही, बीच मैदान में गलती होती हुई। काय घडतंय मैदानामध्ये, जेल सुटलाय, कॅचेस विन द मॅचेस, पकडो क्या जीतो मॅच। निश्चितच हे गणित असतं स्पर्धा जिंकण्याचं आणि ते मात्र मैदानाच्या दिशेने होत नाहीये। साधा सोपा सरळ झेल मात्र सुटतोय आणि निश्चितच जीवदान मिळतंय सुमितला। जो सुमित एक आक्रमक फलंदाज आहे, ज्याची शैली आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली, आक्रमक फटके त्याच्या बॅटमधून येतात। हा चेंडू मात्र लेग स्टिकच्या बाहेर आहे। पंच आमच्याकडे वळतील आणि वाईड असण्याची घोषणा आपल्या खास शैलीमध्ये करतील। या एका अवंतर धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती। चला कॅश प्राइज पहिलं ऑन झालेलं आहे। सुमित आणि सुजलसाठी सुवर्ण संधी असणार आहे। जर प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक लावलं जात आहे। संघ मालक सन्माननीय आदरणीय अविनाशजी कांडेकर साहेब यांच्याकडून आणि जर मागील चेंडू चला जलपानाची व्यवस्था करायची आहे। चला आर्या डेअरी फार्म देवकाने संघाचे प्रतिनिधी आपण मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे, जलपानाची व्यवस्था करायची आहे। एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची आहे, आपल्या संघासाठी लागणाऱ्या खेळाडूंना जी जलपानाची व्यवस्था करायची आहे ती आपण सामन्याच्या आधी त्याची तयारी करून ठेवायची आहे। मंचावरून कोणीही दुसरा व्यक्ती तिथे मैदानामध्ये प्रवेश करणार नाहीये। जलपानाची व्यवस्था ही आपण आपली करायची आहे। पाण्याचे जार इथे आहेत, आपण भरायच्यात बॉटल्स आणि आपला संघ जेव्हा फलंदाजी करत असेल तेव्हा आपण ते घेऊन जायचे आहेत। प्रत्येक संघाने एक जार घेऊन, पाण्याचा जार घेऊन गेला तरीही चालेल। दोन षटकांच्या समाप्तीनंतर आर्या डेअरी फार्म देवकाने संघाची धावसंख्या झाले 26 धावा। तब्बल 2 षटकांमध्ये 26 धावा कुठल्यात। पहिल्या षटक ओमकारने टाकलं होतं, त्यामध्ये 16 धावा खर्च केल्या। दुसऱ्या षटकामध्ये दौलतने टाकले 10 धावा खर्च केल्या। आता मात्र तिसरं षटक मैदानाच्या दिशेने सुरू आहे। क्रॉस बॅटेड फटका खेळलाय, पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी मात्र एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। सुजल आणि सुमितची जोडी मैदानामध्ये आहे, ज्यांनी आपण कालच्या दिवशी आपण पाहिलं सुंदर आक्रमक फटके, आकर्षक फटके यांच्या बॅटमधून आले। आणि निश्चितच हे दोन्ही फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये फलंदाजी करतायत तोपर्यंत धावांची बरसात निश्चितरित्या होणार आहे। आता मात्र स्ट्राइक केला आक्रमक फलंदाज स्टाइलिश बॅट्समन सुमित, पुढे फटका मारलाय, पाहूया लॉन्च केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक जेल केलाय, जेल होतं का, जेल मात्र सुटतोय। ये तो दिवाली का लड्डू था, आपने छोड़ दिया।
इतका साधा सरळ सोपा झेल. आता पण रनआउटची संधी असेल. पंचांकडे दात मागलेलं पंच मात्र फलंदाज सुरक्षित असल्याची घोषणा केली जाते. एकूण धावा किती पंच काढवायचे आहेत? 3 धावा या चेंडूवरती गोळा केला जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल सुमित आणि सुजलचं. चला नरेश, नरेश जाधव आणि प्रणय लाड आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्वरित यायचं आहे. कालच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आपलं नाव पुकारलं गेलं होतं. त्याचा आपला सन्मान आपल्या व्यासपीठावरती आज द्यायचा आहे. आपण जर त्वरित आलात तर आपला सन्मान देता येईल, अन्यथा हा सन्मान राहून जाईल. मंचावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय गणेशजी ठाकूर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने मंचावरती केला जातोय. निश्चितच गणेशजी यांचा सत्कार यापूर्वी झालेला आहे, पण गणेशजींची उपस्थिती ही आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. आणि गणेशजी पूर्ण स्पर्धा आपल्या डोळ्यातून ही पूर्ण स्पर्धा पाहतायत, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहतायत आणि त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने स्वागत केलं जात आहे. यानंतर मंचावरती उपस्थित खास चिपळूणहून आलेले मालदोली गावचे तलाठी सर्वांनी आदरणीय अखिलजी शिंदे साहेब यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मी सन्माननीय प्रवीणजी थिटे यांना विनंती करतो की आपण अखिल यांचा मान सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातोय. चिपळूण गावातील मालदोली गावाचे चिपळूण तालुक्यातील मालदोली गावाचे तलाठी सन्मान्य आदरणीय अखिलजी शिंदे यांचा यथोचित मान सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचीही उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेसाठी कालच्या दिवसापासून आहे आणि निश्चितच ते सामना त्या रंगतदार अवस्थेमध्ये सुरू असताना पाहता येतं. कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत होते माझे सहसमालोचक मित्र ज्यांचा गोड आवाज आपण आपल्या वाणीतून पाहणार आहात असे सन्मान्य आदरणीय निलेशजी जाधव साहेब यांचा इथे आगमन होत आहे. त्यांचंही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. निश्चितच मागील चेंडूवरती उत्तुंग षटकार आला होता आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 40 या धावसंख्येवरती. तब्बल 40 धावा कुठल्या आहेत आणि मला वाटतं तिसरं षटक अजूनही मैदानाच्या दिशेने सुरू आहे. हा चेंडू मात्र पंचाकडून नो घोषित केला जातोय. सूरज साळसकरच्या माध्यमातून बहुधा मला वाटतं संपूर्ण स्पर्धेमधलं हे पहिलं षटक टाकलं जात आहे आणि निश्चितच काहीसं महागडं षटक म्हणावं लागेल, कारण तब्बल आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. आता मात्र क्रॉस बॅटर फटका खेळलाय. पाहूया चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक झेल केली, साधा सरळ झोपा झेल. मात्र या चेंडूवरती फ्री हिटची संधी होती, त्यामुळे फलंदाज बाद असणार नाहीये. म्हणजे झेल सुद्धा पकडला गेला, चेंडू सुद्धा चांगला टाकला होता, पण फ्री हिटची संधी असल्यामुळे विकेट मिळणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 42 रन्स. आम्ही जरा विनयची करायची तर मला करत खेळत नाही मग ते बोलून तरी झालं तर बघूया म्हणून म्हटलं करा पुढची निमी करतो. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. 42 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एकंदरीत आपण पाहायला गेलो
चौथं षटक प्रगतीपथावरती. चिनूला आपण पाहतोय. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. यावेळेसचा बॉल आउट बॅटने केलेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. आता मात्र फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडू वन बाउंस सीमा पार. या मॅच मधील हा चौकार. हाफ ट्रॅकर बॉल त्यावर पुल केलाय, फेकून दिलाय. स्क्वेअर लेगच्या मस्तकावरून चेंडू सीमारेखा पार. आणखी एक वार हा षटकार. आपलातून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चौकाराला तदनंतर लगेच दुसऱ्या चेंडूमध्ये 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता मात्र गोलंदाज चेंडू थोडेसे मागे ठरताना पाहायला मिळाले आहेत. 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. एकंदरीत भारत देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती याची निवडणूक याच कलम 52 नुसार होत असते. भारतीय राज्यघटना सांगते. यावेळीचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. चेंडूचा बॅटचा संपर्क तर नाही आहे. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. हा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये चिनूचा पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा किरण बाकी. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल शफल झाले. जागा बनवण्याचा प्रयत्न, अँगल क्रिएट केला गेला. इनफिल्डमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि होय दुसरी धाव देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड पुढे जाईल, जिथे आपण पाहतोय 54 अंकावरती. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या बनली आहे. म्हणजे बघा ज्या वेळेस आपण 5 षटकांची मॅच खेळतो 50+ धावा बनतात, त्यावेळेला एक सन्मानजनक धावसंख्या आपल्याकडे असते. यावेळीचा बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. समोरची दिशा निवडली आहे. आता मात्र या ठिकाणी शतरंजी थोडेसे बंबल पाहायला मिळाली आहे. जजमेंट तर खूप चांगलं पाहायला मिळालं. बॉडी लँग्वेज सावरलं. चेंडूला आतमध्ये फेकलं. चेंडू धरणी मात्रेला जरूर दान झाला असेल, परंतु आपण पाहिलं ना 6 धावा मात्र या ठिकाणी वाचवल्यात. मुख्य व्यासपीठाला समालोचन कक्षाकडे या चेंडूची फेकी झाली होती आणि तदनंतर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. यावेळीचा बॉल चेंडू पुन्हा एकदा दाखल झालेत. हाफ ट्रॅकर बॉल डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग केला झाला. बॉटम एज घेतली. एक धाव याही वेळे झाले का? नाही नाही नाही. एक धावेचा मोह आवरला गेला नाही आहे. आता मात्र या ठिकाणी साधी सिंपल धावची स्वरूपात फलंदाज बाद. बरं आजच्या दिवसामध्ये आपल्याला 4 षटकांची मॅच पाहायला मिळेल. पहिला डाव या ठिकाणी संपला, जिथे आपण पाहतोय बॅटिंग करत असताना 56 धावा बनवल्या गेल्या. 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि 57 धावांचं पाठलाग करण्यासाठी विनय भाऊ लाड कोणती रणनीती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलो ना, विनय भाऊ लाड आणि कॉम्बॉक्समध्ये सिद्धेशजी इंदोलकर सर हे अगदी अंगणवाडीपासूनचे मित्र आहेत. ते बोलतात ना मित्र सोबत नेहमी असावा, मित्र असेल तर जग जिंकता येतं. अगदी त्याचप्रमाणे मैत्रीची परिभाषा खूप वेगळी आहे आणि ते नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतील. याच मैत्रीची परिभाषा ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये करूया छोटासा बदल, जिथे मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक बंधुतुल्य मित्र रत्नागिरी जिल्ह्याचा गोड आवाज सिद्धेशजी इंदुलकर सरांना. थँक्यू. धन्यवाद निलेशजी. मर्यादित 4 षटकांमध्ये तब्बल 56 धावांचा डोंगर उभा केलाय आणि 57 धावांचं उद्दिष्ट उभं केलंय. अर्पण एंटरप्राइजेस बाहे या संघासमोर. अर्पण एंटरप्राइजेस संघाचे संघ मालक अनंतजी तिटे साहेब येथे उपस्थित आहे आणि हा सामना निश्चितरित्या त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे.
त्यासाठीची रणनीती संघाने आखलेली आहे. पण मला वाटतं बहुधा बॉलिंग चेंजेस जिथे करायचे होते तिथे थोडीशी गडबड झाली आणि 56 धावा आर्या डेअरी फार्म देवकाने संघाने बनवली. आर्या डेअरी फार्म देवकाने संघ हा एक ताकदीचा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर असा खेळ पाहायला मिळाला. आता मात्र 56 धावांचं टार्गेट कशाप्रकारे चेस केलं जातं, 57 धावांचं टार्गेट कशाप्रकारे चेस केलं जातं हे मात्र पाहण्यासारखं असेल. सर्वांनी आदरणीय अविनाशजी काणेकर साहेब यांच्याकडून कॅश प्राइज ऑन झालेला आहे. आर्या डेअरी फार्म देवकाने संघाचे संघ मालक ते आहेत आणि त्यांच्याकडून कॅश प्राइज ऑन झालंय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये तर हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑन असणार आहे. अर्पण इंटरप्राइजेस संघाच्या सलामीच्या जोडीमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं स्ट्राईक एंडला अक्षय हिलम तर नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक थिटे. निश्चितच आपण जर या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहिलं, कालच्या सत्रामध्ये जे सामने झाले होते त्याच्यामध्ये प्रतीक थिटे हा 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करायला यायचा. आक्रमक शैली त्याची आहे. त्याला आता मात्र थोडासा बदल केला जातोय, त्याला सलामीला पाठवलं जात आहे आणि त्याच्या समवेत अक्षय हेलम सारखा एक आक्रमक फलंदाज मैदानामध्ये दाडला जातोय. स्ट्रॅटेजी चेंज केली जाते कारण चार षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये तब्बल 57 धावा गोळा करायच्या आहेत. 24 चेंडू 57 धावांचं उद्दिष्ट कशाप्रकारे पेललं जातं. चार षटकाच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू तैनात केले जातील आणि नतीजत 24 चेंडूमध्ये 57 धावांचं उद्दिष्ट उभं केलेलं आहे. सलामीची जोडी मैदानात पाहतोय. स्ट्राईक एंडला अक्षय हेलम आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिल्या षटकासाठी सुजल. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता. फटका मारण्याचा प्रयत्न असफल प्रयत्न. धाव मात्र कोणती येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. इट्स अ डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे. मात्र काय घडलंय मैदानाच्या दिशेने. घेतले विकेट अक्षय हेलमची. निराश परततोय माघारी डकआउट मध्ये. पहिला धक्का, पहिला गडी गारद. यानंतर होणारा सामना श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल देवकाने धानकाने. चला दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस सेक्शन मध्ये येतील. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल्स धानकाने. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस का बॉस सेक्शन मध्ये त्वरित येतील. यानंतर होणारा एक महत्वपूर्ण सामना. दरम्यान आता मात्र अक्षयची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज संघाचा कर्णधार सूरज साळसकर. पहिला चेंडूवरती क्रॉस बेटेड फटका खेळलाय. चेंडू अडवला जातोय. मिड विकेटच्या रिजनमध्ये एक धाव तत्पूर्वी पूर्ण केली जाते आणि ह्या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं जातंय. अकाउंट ओपन केलं जातंय. 57 धावांचा डोंगर खोदून काढायचा आहे आणि त्यासाठी आक्रमक फटके येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सलामीला धाडलं होतं प्रतीक थिटेला. तो आता मात्र स्ट्राईक वरती आलाय. फटका सुरेख खेळलाय. व्हाट अ शॉट. चेंडूला लॉन्च केलाय जातोय. इट्स गोइंग 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 आउट ऑफ द पार्क. व्हाट अ शॉट. काय खडखडीत षटकार खेचलाय. मिला मौका जड़ दिया छक्का. क्या शॉट था. लाजवाब शॉट. गेंद उड़ी और सीधा मैदान के बाहर 6 रनों के लिए. निश्चितच आता मात्र प्रतीक दाखवून देतोय की मला कशासाठी धाडलंय. जी ताकद माझ्यामध्ये आहे ना
ती ताकद मैदानामध्ये दाखवून देतोय. पहिलाच चेंडू फेस केला, पहिल्याच चेंडूवरती षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवरती काय घडणार. पुन्हा एकदा फटका खेळला, आता मात्र मिस टाइम शॉट झाला. क्षेत्ररक्षक झेल खाली, पाहूया झेल होतं का, साधा सरळ सोपा झेल मात्र सुटतोय. संधी मिळते प्रतीकला, त्याचं रूपांतर एकूण 2 धावांमध्ये केलं जात आहे आणि या 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या दिशेने सुरू आहे आणि गोलंदाज सुजलच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जात आहे. संधी होती झेल टिपण्याची, संधी मात्र हुकते, प्रतीकला मात्र जीवदान मिळतंय. आता मिळाल्या जीवदानाचा कशा प्रकारे प्रतीकच्या माध्यमातून फायदा उठवला जातो हे मात्र पाहण्यासारखं असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. गोलंदाज सुजल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रतीक याला. पुन्हा एकदा सुंदर फटका खेळलाय, पाहूया चेंडूला लॉन्च केलाय स्टेटच्या स्वरूपात, खणखणीत सणसणीत डाबर चवनप्राश षटकार. काय फलंदाजी चालले अर्पण एंटरप्राइजेस संघ. आपण टाळ्या वाजत नाहीये, टाळ्या वाजल्या पाहिजेत. वा, साऊंड ऑपरेटर आपण कुठे असाल तर आपण मंचावरती यायचंय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. 15 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. एक गडी बाद झालाय. अक्षम हेलमच्या माध्यमातून पहिलं गडी बाद करण्यात आर्या डेअरी फार्म देवकरी संघाला यश आलंय. दरम्यान एका षटकानंतर 15 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळलं जातंय विजयच्या माध्यमातून. गेंदबाजी मार्कवर विजय. पहली गेंद, अच्छी गेंद, शॉट ऊंचा खेला है, फील्डर गेंद के नीचे, क्या होगा, कैच पकड़ लिया जाएगा, कैच पकड़ लिया है और विजय जाएंगे डकआउट में. विजय ने पकड़ा है कैच, सूरज जाएंगे डकआउट में. टीम के कप्तान वापस जाते हुए सूरज की जगह लेने के लिए नए बल्लेबाज कोलाड हिल्स टीम को बिलोंग करने वाले विनय लाड बीच मैदान में आते हैं. विनय का बल्ला नहीं भूला है इस टूर्नामेंट में. विनय का बल्ला खामोश है, रन नहीं बने, रन बनाने पड़ेंगे. जब टीम को जरूरत है तब रन बनाने चाहिए और विनय क्या करेंगे देखने लायक होगा. कॉन्फिडेंस के साथ आते हुए श्री स्वामी समर्थ कंस्ट्रक्शन उडदवणे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल दानकाने यानंतर होणारा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र लेग बाईच्या स्वरूपात मिळाले विकेट. विनय लाड स्वस्तात माघारी परत. काय टाकले गोलंदाजी, सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद आणि विनयचा खराब फॉर्म मात्र चालू आहे. आणि आता मात्र अर्पण एंटरप्राइजेस संघ काहीसा अडचणीत सापडलेला पाहतोय. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. ओमकार विजयच्या माध्यमातून भेदक मारा मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. क्या गेंदबाजी आहे, सटीक निशाने पे गेंदबाजी. नए बल्लेबाज ओमकार भोईर बल्लेबाजी मार्ग पर अपनी इस ओवर की गेंद क्या थी, स्लोवर वन गेंद थी, पेस वेरिएशन किया और बैट्समैन को बीट कर दिया. प्रणय लाड, नरेश जाधव आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. फिर एक बार अगली गेंद, लोवर फुल टॉस गेंद थी, शॉट खेलने का प्रयास, बैट और बॉल का कोई कनेक्शन नहीं और गेंद सीधा जाके विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं मिलता हुआ बिंदी गेंद के साथ रन संख्या 15 रन ऑन द स्कोर बोर्ड. विजय अच्छी गेंदबाज है, जाने वाले गेंदबाज डालते हुए, ये भी गेंद अच्छी है, फिर एक बार बीट कर दिया. क्या गेंद है, सटीक निशाने पे गेंदबाजी विजय की ओर से होती हुई और अच्छी गेंदबाजी इस बार विजय करते हुए.
कालच्या झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती सुरेख असं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं तो श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवडे संघाचा नरेश जाधव याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात येत आहे. मी सन्माननीय प्रवीणजी पार्टे साहेब यांना विनंती करतो की आपण नरेशला सन्मानित करायचं आहे. आणि मैदानाच्या दिशेने काय घडतंय, विजयसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. विजयने ही मेडन ओव्हर टाकलेली आहे. आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि कोणतीही धाव खर्च केली नाही आहे. म्हणजे म्हणावं लागेल की सामना पलटवणारी गोलंदाजी विजयच्या माध्यमातून मैदानामध्ये टाकली जाते. निश्चितच टॉस का बॉस सेक्शनमध्ये नरेश जाधवला सन्मानित केलं जाते. काल झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला भेटला होता. त्यानंतर मी विनंती करतो सुबोध भोईरला आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला, ज्याच्या बॅटमधून 16 धावा बनल्या आणि ज्याने 2 विकेट सुद्धा घेतल्या, सुबोध भोईरला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन करण्यात येते. सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात येते. प्रणय लाड विनंती असेल की आपण चला व्यासपीठावरती यायचंय, टॉस का बॉस सेक्शन मध्ये यायचंय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सूरज. अच्छी गेंद थी, सटीक निशाने पे गेंदबाजी, क्या गेंदबाजी है. पेस था और लाइन एंड लेंथ अच्छी थी और शॉट खेलने का प्रयास था प्रतीक जिन्होंने पहले ओवर में 2 छक्के जड़े थे उनका बल्ला खामोश कर दिया है. एक तरह से रन संख्या को ब्रेक लगाए. अब क्या करेंगे युवा टैलेंट, युवा गेंदबाज सूरज गेंदबाजी डालते हुए राइट आर्म राउंड विकेट. अपनी ओवर की दूसरी गेंद अभी कॉट खेला है, क्या शॉट खेला, हेलीकॉप्टर उड़ा, लॉन्च किया है, सीधा जाता हुआ सी मारेगा बार. इट्स अ गोइंग षटकार. थैंक यू. कुल रन संख्या थैंक यू 22 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. 57 धावांचा पाठलाग करायचा होता. यानंतर होणारा सामना एक महत्वपूर्ण सामना स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवडे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल दानकाने. दोन्ही संघाची नाणेफेक इथे केली जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण आकर्षक असं चषक पाहतोय ते ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले ते सन्माननीय आदरणीय प्रवीणजी पार्टे साहेब यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष आभारी आहोत. विजयने जे मागील मेडन ओव्हर टाकली त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचं आहे. या हो चला. यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाते. टॉस का बॉस सेक्शन मध्ये मी आमंत्रित करतोय श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवडे संघाचा कर्णधार आकाश ठाकूर, तर आराध्या इलेक्ट्रिकल धानकारी संघाचा कर्णधार विशाल जाधव. आणि मी या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आमंत्रित करतोय खास चिपळूण आलेले आपले अखिल शिंदे यांना विनंती करतो की या सामन्याची नाणेफेक करायची आहे. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या दिशेने. आणि काय फटका खेळलाय, चेंडूला लॉन्च केलंय, पाहूया जातो का चेंडू. जातोय सी मारेगा पार. मिळताय धावा 6, येतोय षटकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवरती. चला सामन्याचे नाणेफेक होते. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवडे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने नाणेफेक करून घ्यायचे. एक महत्त्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी या सामन्याच्या नंतर. दरम्यान आपण मात्र या सामन्याकडे वळूया. खूप रंगतदार अवस्थेमध्ये सामना सुरू आहे. 57 धावांचं टार्गेट चेस करायचं होतं आणि मला वाटतं मर्यादित 3 षटकांच्या अंती 35 धावा गोळा केलेल्या आहेत. म्हणजे शेवटच्या अंतिम षटकात जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. काय घडणार काय बिघडणार हे मात्र पाहण्यासारखं असेल. निश्चितच प्रवीण तिटेची प्रतीक तिटेची बॅट मात्र मैदानामध्ये तळपते. 6 चेंडू 22 धावा. गोलंदाजी मार्कवर सुमित आहे. काय सुरेख चेंडू टाकलाय. पहिला चेंडू सुरेख चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज प्रतीक मात्र धाव कधी घेता येईल याच्या प्रतीक्षेमध्ये राहिला. मात्र स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याला कोणतंही रिस्पॉन्ड करत नाहीये आणि निश्चितच पहिला चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. अखुटप्प्यात चेंडू पाहूया. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. पंचांकडे वाईड साठी दात बघलं. पंच मात्र वाईड करता येतं आणि 1+1 एकूण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. काय घडतंय मैदानाच्या दिशेने. सामना मात्र तापतोय. गरमी वाढते. सामना तापतोय. मैदानाच्या दिशेने महत्त्वपूर्ण अशी कामगिरी आता मात्र प्रतीकला करावी लागेल. प्रतीकची बॅट मात्र मैदानामध्ये तळपते. काय घडणार. प्रतीक आपल्या संघासाठी सामना जिंकून देणार का हे मात्र पाहण्यासारखं असेल. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सुमित आहे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक तिटे. प्रहार सुरेख केल्या. क्रॉस मध्ये पटका पाहूया किती धावा मिळतात. चेंडू मात्र जातोय क्षेत्रक्षकडे. लॉंगॉनच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. थोडासा फंबल होते. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. आजच्या सत्रातील सामने खरंच रंगतदार होणार आहेत. 4 चेंडू 18 धावा. 18 धावा 4 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. कोणाला मिळणार या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठीची संधी. कोणाला मिळणार 2 पॉइंट्स. कोण ठरणार पॉइंट्स टेबल मध्ये वरचढ हे मात्र पाहण्यासारखं असेल. 4 चेंडू मध्ये डिसाइड केलं जाईल कोण करणार या पॉइंट्स टेबल मध्ये वरचढ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमित आहे. सुमित तू प्रतीक. सुंदर चेंडू टाकलाय. काय चेंडू टाकलाय. आता मात्र काहीस अवघड लक्ष झालेलं आहे. 3 चेंडू 18 धावांची गरज आहे. 3 चेंडू 18 धावा. सुमितच्या माध्यमातून मात्र आता सुरेख गोलंदाजी टाकली जाते. क्रॉसमध्ये फटका मात्र सुरेख खेळलाय. सरळ सीमारेषा लगत चेंडू अडवला जातोय आणि एकच धाव याच्यावरती घेतली जाते. बलवत्त हा सामना बहुधा आर्या डेअरी फार्म देवकारे संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये केली जाते प्रतीकच्या माध्यमातून. पण मला वाटतं विजेचं षटक हे फार महत्त्वपूर्ण ठरलं. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि सामन्याची औपचारिकता मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. धावसंख्या झाली 41 धावा. आता मात्र एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. अवघड असं लक्ष आहे. जर लीगल चेंडू टाकला तर निश्चितरित्या हा सामना आर्या डेअरी फार्म देवकरे संघ निश्चितरित्या जिंकेल. शेवटचा चेंडू या सामन्याचा. फटका सुरेख खेळलाय. पाहूया किती धावा मिळणार. 4 धावा मात्र मिळत आहेत. सामना मात्र खिशात जातोय. आर्या डेअरी फार्म देवकारे संघाचा खिशामध्ये जातोय. संघासाठी जिंकल्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आदरणीय सन्मान्य आदरणीय दिनेशजी कासारे साहेब यांना विनंती असेल की आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानबद्ध व्हायचंय.
आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावरती केली आहे. यानंतर होणारा एक महत्त्वपूर्ण सामना श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन उडदवणे वर्सेस आराध्या इलेक्ट्रिकल धानकाने या दोन संघांची